पुण्यातील हडपसरमधील अमनोरा टाउनशिपने पर्यावरण संवर्धनासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे। महाराष्ट्रात प्रथमच स्वच्छ हवा निर्मितीसाठी 4 अल्गी ट्री उपकरणाची स्थापना करण्यात आली आहे। अमनोरा टाउनशिपमध्ये आधीच सुमारे 12,000 मोठी झाडे आणि 40,000 झुडपे आहेत। आता या नैसर्गिक हरित परिसराला पूरक म्हणून अत्याधुनिक अल्गी ट्री तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे। या प्रकरणाचे उद्घाटन सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। मग नेमके हे अल्गी ट्री आहे तरी काय? हे पारंपरिक झाड नाही तर सूक्ष्म शैवालांच्या मदतीने हवा शुद्ध करणारी आधुनिक जैविक प्रणाली आहे। हे उपकरण आजूबाजूची हवा आत खेचते, त्यातील धूळ आणि प्रदूषित कण गाळते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडते। विशेष म्हणजे ही प्रणाली सौर ऊर्जेवर चालते, त्यामुळे विजेचाही कमी वापर होतो। दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे शक्य नसते, अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान पर्यावरणासाठी प्रभावी पूरक उपाय ठरू शकते। अमनोरा टाउनशिपमध्ये बसविण्यात आलेल्या अल्गी ट्रीची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची कार्बन शोषण्याची क्षमता। एका उपकरणामध्ये वर्षाला सुमारे 1.5 टन कार्बन डायऑक्साईड शोषण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच PM 2.5 आणि PM 10 सारखे हवेतील घातक सूक्ष्म कण कमी करण्यासाठी विशेष फिल्टर प्रणालीही यामध्ये आहे। स्मार्ट सेन्सरच्या मदतीने हे उपकरण सतत स्वतःच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवते आणि पर्यावरणातील बदलांनुसार काम करते। अमनोरा टाउनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले की शहरी विकासासोबत पर्यावरण संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यात 4 वरून तब्बल 40 अल्गी ट्री बसविण्याचा मानस आहे। हे तंत्रज्ञान नैसर्गिक झाडांची जागा घेण्यासाठी नाही, तर झाडांना पूरक म्हणून शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे। इंदूरमधील स्कूल ऑफ एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि EKI एनर्जी सर्व्हिसेस यांनी या तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण आणि पुनर्तपासणी केली आहे। आता प्रश्न असा आहे, अशा प्रकारचे अल्गी ट्री पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बसवावेत का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।